कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये सर्वात धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे होळी। प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली जाते। आपल्या गावामध्ये 5 दिवस हा होळीचा सण साजरा केला जातो। मित्रांनो, आज आपल्या पंचक्रोशीतल्या आजूबाजूच्या गावातल्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणाऱ्या होळ्या आपण बघणार आहोत। जास्तीत जास्त होळ्या दाखवण्याचा मी देखील प्रयत्न करणार आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो, सर्वप्रथम आलो आहोत ते आपण घुमडे गावामध्ये। समोर घुमडाई देवीचं मंदिर आहे आणि आता इकडली होळी कशी आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। चला बघूया, सगळे गावकरी मंडळी एकत्र जमून आता होळी आणायला चालले। तर आता गावकरी मंडळी होळी आणायला चाललेली आहेत आणि आपल्या बरोबर आहेत भाऊ सामंत, ज्यांना आपण या अगोदरच्या देखील काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। सो भाऊ, तुमच्या घुमडे गावातली होळी कशी असते? आमचं हे निसर्ग संपन्न असं घुमडे गाव आहे। मालवण पासून एक 4 किलोमीटरवरती आहे आणि हे गाव दरीमध्ये वसलेलं आहे। अच्छा। आणि आमची ग्रामदेवता घुमडाई आहे। अच्छा। आणि घुमडाई मंदिराजवळ हा होळीचा उत्सव ओके जसं कोकणात मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो तसंच हा आमच्या गावामध्ये सुद्धा साजरा केला जातो। ओके। आता संध्याकाळी 4-1 वाजता गावातली माणसं जमतात। अच्छा। आणि नंतर गावामध्येच वाजत गाजत जाऊन कोणाच्या तरी परड्यामध्ये आंब्याचं, आमच्या इकडे होळीसाठी म्हणून आंब्याचं झाड वापरलं जातं। अच्छा। तर ते आंब्याचं झाड आणण्यासाठी म्हणून सगळे गावातली मंडळी एकत्र जमतात आणि वाद्यासह ते आणायला जातात। ओके। आणि त्याच्यानंतर त्या झाड गावातली काही जी बुजुर्ग माणसं आहेत, अच्छा, तिथे वेगळी बघतात आणि एखादं झाड त्याच्यातलं सिलेक्ट करतात। अच्छा। नंतर त्याची पूजा होते त्या झाडाची आणि नंतर मग जो इथल्या गावाचा जो गावकार आहे, तो जो मानकरी आहे, तो एक कुऱ्हाड लावून देतो आणि नंतर झाड तोडलं जातं। आणि आता आपण ते झाड आणण्यासाठी जात आहोत। अच्छा। पुढचं जे काय आहे आपण पुढे बघू सगळं। नक्कीच, चला। तर मित्रांनो, तुम्ही बघाल तर हे निसर्गरम्य असं हे घुमडे गाव आहे। जसं मगाशी भाऊने सांगितलं, पावसात मस्त व्हाळ वाहतो आणि पावसात जर पूर आला तर संपूर्ण म्हणजे सगळीकडे पाणी असतं ना? हा भाऊ, हो, सगळीकडे पाणी चालतो ते पूर्ण पाणी असतं। आणि या व्हाळातनंच आता आपल्याला जायचं पुढे। आणि आजूबाजूला बघाल तर सगळी इथे ही पोपळीची झाड आहेत, म्हणजे सुपारीची झाड आहेत। आता इथे आंब्याचं झाड आहे, ते शोधतायत। चल बघूया आंब्याचं झाड कुठे मिळतंय ते। काका, हो काका, जे होळी शोधायला गेले ते कुकारे घातल्यावर सगळ्यांनी तिकडे जायचं काय? बघूया तर मित्रांनो, आता हे जे आंब्याचं झाड आहे, अशी बरीच राखीव झाडं असतात जी खास होळीसाठी असतात। तर हे आंब्याचं झाड आता सिलेक्ट करून
जी विधिवत पूजा झालेली आहे आणि आता हे तोडायला घेतलेलं आहे. मागे रस्सी लावून तिथून ती पोरं खेचतायत आणि ही होळी आता पुढे वाजत गाजत मंदिराकडे नेणार. हा इथेच मारतात. तर भाऊ आता ही जी होळी खांद्यावरनं खेळवत आणतायत तर पुढे आहेत ते ज्येष्ठ आहेत सगळे आणि मागे यंग क्राऊड आहे. बरोबर. आता ही कुठे नेणार? ही आता अशीच खेळवत खेळवत मंदिरापर्यंत नेणार. अच्छा. रात्री 8-8:30 वाजता ओके जुनी जी होळी आहे ती काढून ओके त्या ठिकाणी नवीन ही होळी उभी करणार. प्रत्येक गावाघरातून आलेला जो नारळ आहे तो त्या ठिकाणी ठेवून गावासाठी गाराणं घातलं. काही लोकांचे नवस असतात, नवस तिथे बोलले जातात. ओके. आणि परवा 3ऱ्या दिवशी गुमराई देवीचं जे निशाण आहे ते मग गावात आणि इतर जी बाहेरची पंचकृषीतली गावं आहेत त्या ठिकाणी ते घरोघर जाऊन निशाण ते घेऊन जातात. अच्छा. अशी ही पूर्ण होळी असं. चला यंग जनरेशन मागे आहे आणि ज्येष्ठ पुढे. तर मित्रांनो जाम मजा आली. आता ही घुमडे गावातली होळी त्या मंदिराकडे जाणार आणि मग पुढील त्यांचे जे काही मंगलविधी आहेत ते होतील. आता आपण चाललो ते आपल्या रेवंडी गावात आणि आपण रात्री आपल्या धुरीवाड्यात जी कोळी बांधवांची होळी असते ती बघायला देखील आपण जाणार आहोत. तर आता ही आधी आपल्या गाव होळीला जाऊया आपण. चला आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आपण आपला चाललो आहोत गाव होळीला. अविघ्न बरोबर आहे माझा आणखीन एक पुतण्या. नाव सांग रे. आदिश. आणि आदिराजचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांचा मुलगा आहे हा. आदिश टीटी खेळतोस ना तू? टेबल टेनिस खेळतो. चला जाऊया. तर आज आपण पहिली होळी बघितली ती आंब्याची होती घुमडे गावातली आणि ह्या आपले आहे नारळाची होळी. सगळे मानकरी आणि पुरोहित यांच्या हस्ते पहिली पूजा होणार आणि मग वाजत गाजत होळी
होळीच्या ठिकाणी जाईल. गोविंदा नमः विष्णवे नमः मधुसूदन होई शिवं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दैव ज्योति नमस्तुते. चला गावकर. खेळवायची नाही होळी, लगेच आलं खेळवायला. अजितदादा पवार. सगळ्यांनी हे नारळ ठेवलेले आहेत. आता विधिवत पूजेला सुरुवात झालेली आहे. अवघ्या 5 मिनिटातच ही विधिवत पूजा संपेल आणि मग गाराणी होती. आपली जी काय गाव होळी असा आज याप्रमाणे गाव चित्रसुमेतलेले करत तुझ्याकडे इलेली असं तुझ्याकडे आपल्या भरल्याला फळ ठेवलेलं असा आज जशी तुमची आपली जी काय कुटुंबात लेकरं असं त्यांच्या आता पायापुढे सांभाळ कर. बाकी लेकरं तर थोडं लेट झालं, पण आता आपण आलो होते आपल्या दुरीवाड्यातल्या होळीकडे. खूप चुडतं लावलेली असतात. यावर्षी थोडी लवकर पेटवल्यामुळे आपल्याला सुरुवात बघायला नाही मिळाली, पण मजा असते. आणि मग तुम्ही अशी ही चुडतं त्या होळीत टाकायची. हे सगळे बालगोपाळ मंडळी ही चुडतं होळीत टाकतात. मग आता थोडी आग कमी झाल्यानंतर मग गारणी चालू होते. थांबून अविघ्न आणि आदिश जाम मजा करतायत. हॅपी होली. हॅपी होली. संपला तुझा कलर? नाही रे, तिकडे अशी फाईट झालेली. कोणाची फाईट झाली? सगळ्यांनी दीपूच्या फ्रेंडला पकडलं. चला आज आमच्याकडे आहे होळीच्या निमित्ताने टुर्नामेंट. रंगपंचमीच्या निमित्ताने क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवले. जतीन तुझ्यात दम असेल तर प्रबंध रंगून दाखव. सिल्वर कलर लावणाऱ्यांचे ते सुके रंग लावा. हे ना चल चांगले रंग लावा. थांबा थांबा, बाहेर जाऊया बाहेर जाऊया. इथे इथे नको घाण. लक्ष्मीकांत सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो, शेअर करो. पर्यटन येवा गाडी 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 थांब थांब गाडी पुढे घे.
नाही नाही त्याची नाटकात त्याला घेऊ घे घे ए जतीन घे चल अये तू तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे एक चांगली माहिती तुम्हाला मिळाली असेल. आपल्या गावात स्वतःची गाव होळी असल्यामुळे तिच्या पाया पडायला यावं लागतं आणि त्यानिमित्तानं काही गोष्टी इतर गावातल्या दाखवायच्या राहून जातात. तर मित्रांनो तरी जास्तीत जास्त दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यापुढे देखील होळीचे व्हिडिओ येतील कारण का आपल्याकडे नाच काढला जातो होळीच्या निमित्तानं. 5 दिवसाची होळी असते आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे देवीचा पालक पताका येतो, निशाण येतं. तर या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.